एक महत्त्वाची बातमी, जरांगे पाटील 6 जुलैपासून राज्याचा दौरा सुरू करणार आहेत। 13 जुलैपर्यंत आम्ही सरकारला वेळ दिलाय असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हायला पाहिजे अशी मागणी जरांगेंची आहे। देवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाहीयेत असंही जरांगे पाटील म्हणाले। आता कशी प्रकृती आहे? आणखीन 4 दिवस डॉक्टरांनी तुम्हाला डिस्चार्जसाठी नकार दिलेला आहे, काय सांगाल? हा, काल आपल्याला घ्यायचं होतं सुट्टी, परंतु त्यांचं म्हणणं आणखीन शरीरात बरंच काय झालंय कोणाला माहीत। दौऱ्याचा मात्र आपण विषय घेतला तर दौरा 6 तारखेपासून सुरू होतोय। हा, आज पहिल्यांदाच सांगतोय आम्ही, आम्हाला उद्या सांगायचा होता विषय, परंतु 6 तारखेपासून सुरू होतोय। 13 तारखेपर्यंत पहिला टप्पा टाकलाय। पुऱ्या राज्यात दौरा आम्ही टाकणार आहेत। आता शंभूराज देसाईंनी तुमचं उपोषण सोडवलं सरकारचे प्रतिनिधी म्हणून, त्यानंतर उदय सामंत पण तुम्हाला येऊन भेटून गेले। त्यांनी पण आरक्षणासंदर्भात काय काय करणार आहेत याची संपूर्ण माहिती दिलेली आहे। सध्या काय परिस्थिती आहे? नाही, आणखीन कळवलं नाही राजेसाहेबांनी, परंतु कळवतील ते, कारण आज कॅबिनेट झालेलं नाही, जी होईल त्याच्यानंतर ते कळवतील आणि आमचा विश्वास आहे। आता काय नाही, 13 तारखेपर्यंत आम्ही पण काय बोलू नये, त्यांना मोकळा वेळ द्यावा काम करायला। सगळ्या एकंदरीत आतापर्यंतच्या प्रवासात देवेंद्र फडणवीस आणि तुमचा जो काही थोडाफार संघर्ष झाला, त्या पार्श्वभूमीवरती आता तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना काय सांगाल? नाही, संघर्ष काही नाही। उगा ते बोलले की मी बोलायचं, समजा असं एक आंदोलक आहे शेवटी, आणि आम्ही काय त्यांना बोललो असतो का? ते काय आमचे शत्रू नाहीत, दुश्मन नाहीत। मग आता सत्ताधाऱ्याला जनतेने बोलायचंच असतं, आणि मग जनतेच्या बोलण्याने खायचे तर कुणाचे खायचे? ते काय आमचे शत्रू नाहीचे, पण ते बोलले माझ्या समाजाच्या काळजाला लागण असं, त्यावेळेस मी बोलणारच ना। शेवटी मी समाजाचा आहे, मी समाजासाठी काम करतोय। मग आम्ही काय विश्वास ठेवून? आम्ही तर पहिले 10 महिन्यापासून सांगतो, कुणी द्या पण आम्हाला आरक्षण द्या। हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील, आमचे शब्दच आहे पहिल्यापासून। आम्हाला राजकारण नाही करायचं। तुम्ही नाही दिले की आम्हाला तिकडे जायला लागतं, ही प्रॉब्लेम आहे। तुम्ही दिलं, आम्हाला गरज नाही। माझ्या गोरगरीब मराठ्याला राजकारण नाही, आरक्षण पाहिजे। कॅमेरामॅन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।